आईंनी नाश्ता पाठवलाय. तिने दिलाय का तूच आणलायस? तुला तर नुसतं निमित्तच पाहिजे असतं माझ्यावर बोलायला. मला बी तुझ्याशी बोलायला काही हाऊस नाहीये. दिसतंय ते. त्या दिवशी तुला माझ्या दाढी मिशीचा प्रॉब्लेम होता, आता केस कापून आलोय तर मुद्दाम चिडतेस माझ्यावर. अरे राया, त्या दिवशी खरंच माझ्या मनात काही बी नव्हतं. तुझ्या मनात काय आहे आणि काय नाही ते मला चांगलं माहित आहे. तुला लय गर्व आहे ना तुझ्या हुशारीचा. तुला दाखवून द्यायचं असतं तूच तेवढी हुशार आहेस आणि मला तर अजिबातच अक्कल नाही. पण इथनं पुढं तुझी हुशारी तुझ्याकडे ठेवायची. तुझ्यामुळे जर माझ्यावर कोणी हसलं रागवलं तर मी खपून घेणार नाही. माझ्यामुळं? मी काय केलंय? हो, तू तर काहीच करत नाहीस. सगळी चूक तर माझी असती म्हणून भाऊसाहेब मला ओरडतात ना. तू ना इनाकारण माझ्याशी वाद घालतोस बर का. हा, सगळं मीच इनाकारण करतोय. तू तर लय विचार करून करतेस नाही का सगळं. मला ना तुझ्याशी वाद घालायचं नाहीये. मला पण काय हौस नाही आली. राया, अरे झाला का नाश्ता? नाही, करतोय. आहे काय भारी झालेत का धपाटे. जगात दुसरीकडे कुठंच धपाटे भेटणार नाहीत असले. धपाटे खावं तर तुझ्याच हातचं फक्त. काय काय लोकांना कधी बनवायला जमणार आहे काय माहिती. त्यांना वाटतं 4 पुस्तकं शिकली की सगळंच आलं. अरे ते धपाटे मी नाही, कृष्णानेच बनवलेत. अरे सावकाश. हे काय अजून थंडी गेली नाही तुमची? आंघोळ करताना गार पाणी ओतलं ना त्याच्यामुळे सगळं झालं. या जा अजून 1 कप घेऊन ये ना, गारठून मारायचो मी. अहो काही याडबीड लागलं का काय? आधीच 3 कप चहा पिऊन झाला तुमचा आणि हातचा उता कप आहे चहाचा. चला उठा पटदिशी. उठा उठा ना, आवरून घ्या. मला बी उशीर होतोय. चला. अगं शिवाज प्रेमाने सांगायचा का तरी. सांगते की प्रेमाने. उठा. अहो उठा, तुम्हाला वावळायला मला कृष्णाला बी वावळायचं आहे. उठा आधी. अहो कृष्ण लगीन करून सासरी गेली हे देण्यातच नाही आलं माझ्या. या घराने एक बेसन कृष्णी बेगर साजरा नाही केला आणि आता ती नाही तर घर लई सुन सुन वाटतंय बघा. ती होती तेव्हा घर कसं भरल्यासारखं वाटायचं. होय ना. अगं घरातली करू नाही ते मला पण करमत नाही ग. बरं चला तुम्ही बसा, मी वळून घेते तुम्हाला. अव कसला विचार करताय? आशे ह्या पण पाडव्याला मला तुझ्यासाठी काहीच करता आलं नाही ग. आणि हितनं मागं पण मी काहीच केलं नाही तुझ्यासाठी. जावा बघावं तेव्हा माझा केसा फाटकाच असतोय. पण ह्या पाडव्याला मी तुम्हाला अशीच नाही सोडणार. मला जे पाहिजे ते घेणारच. मला वचन द्या की इथून पुढे तुम्ही दारूच्या थेंबाला बी शिवणार नाही. दिलं वचन. नाही पिणार दारू अजिबात. बस मला माझी पाडव्याची भेट मिळाली. उठलो. कोण रे तू? मी अनिल. म्हणे अहो अनिल सुनील माझा काका, मी त्याचा पुतण्या. सुनील काका गेला मुंबईला, आता मी इथं काम करणार. असं होय. ये ये असं. यू फोटो काढ. फोटो? हाजी म्हातारा बाबा लयच पाहिजे का तुला? कार नाही, लयच वर जाऊन बसले म्हणून म्हणलं काढ ना फोटो. काढतो. हे आज इथं पाहिजे होता तुम्ही. सोन्यासारखी नातसून मिळाली आपल्याला. आपल्या नातवाने हळदीचे कारखाने काढलेत. घरादाराचा मान अजून वाढलाय बघा. आजी
म्हातारा बाबा तुझ्यावर लय प्रेम करायचं का ग? होय तर अक्षर आणीवाणी ठेवलं होतं बघ मला. कधीच कशाची काय कमी पडू दिली नाही. असं जायला नको होतं तुम्ही. आजी तू फोटो नीट पुसून घे. मी पटकन जातो आणि हार घेऊन येतो, म्हणजे आपण फोटोला घालू. हा? मुर्दा बसवला तुझा एकदाचा. अरे मुर्द्या फोटोला हार घालायला माझा नवरा मिळाला नाहीये, फक्त घर सोडून गेलाय. एवढ्या वर्षापासून कपाळाला कुकू लावून फिरते तर येडी म्हणून होय ना. मुर्दा बसवला तुझा एकदाचा. आता मला कसं कळणार ना आजी, पण तुझ्यावर एवढं प्रेम होतं तर तुला कसं सोडून गेलं ते? ते परत आलं ना की त्याच तू विचार. हा फुयत्या काढलात का फोटो? हा काढला. येते ये माग आणि ठेव इथं या पाटावर ठेव. भाऊसाहेब एक छोटीशी विनंती होती. बोला. आपल्या गावातल्या मुलींच्या शाळेचं उद्घाटन तुम्ही करावं अशी आमची सगळ्यांची इच्छा आहे. अहो मुलींची शाळा आहे ती. मला वाटतं तिचं उद्घाटन एखाद्या कर्तबगार स्त्रीच्या हातनं झालं पाहिजे. मग कृष्णा वहिनींच्या हस्ते करूया की आपण उद्घाटन. आवडेल आम्हाला. आमच्या सुनेच्या हातनं शाळेचं उद्घाटन झाले. नाही भाऊसाहेब, मी अजून स्वतःला सिद्ध नाही केलेलं. मला अजून बऱ्याच गोष्टी करून दाखवायच्या आहेत, त्यामुळे मी हे उद्घाटन नाही करू शकत. तुम्ही दुसऱ्या कुणाच्या तरी हस्ते हे उद्घाटन करा ना. अहो भाऊसाहेब, दुसरं कोण बघणार आता आम्ही? हा, आपल्या गावामध्ये राधिका सोनावणे म्हणून मुलगी आहे जी PSI झाली आहे. माझी सिनियरच होती. तुम्ही तिचा सत्कार आणि तिच्या हस्ते उद्घाटन केलं तर तरुण पिढी पुढे आदर्श राहील. चांगली कल्पना. आपण कृष्णा म्हणते तसंच करूया. होय होय, अहो भारीच झालं की. अहो कृष्णानं भारीच आयडिया दिली आपल्याला. कृष्णा, आम्हाला तुझा खरंच लय अभिमान आहे. तुझ्यासारखी हुशार आणि समजूतदार पोरगी आमची सून आहे याचा. येते. ये. भाऊसाहेब, आपली कृष्णा नुसती हुशार नाही, समजूतदार सुद्धा आहे. अहो तिच्या जागी दुसरी एखादी मुलगी असती तर आपलं कौतुक होतंय, सत्कार होतोय म्हणल्यानंतर अगदी हुरळून गेली असती. पण आपली कृष्णा तशी नाही आहे. अहो ती फुकटच्या मोठेपणासाठी मागे धावणारी नाही ती. भाऊसाहेबांची सून आहे, वाट कशी चुकेल? बाय. आता तीच आहे जी विधात्याच्या घराला नव्या वाटा दाखवेल. हसायला काय होतंय ग? काही नाही. अरे वा, एका दिवसात एवढा बदल. स्वतःच्या पांघरुणाचे घडे स्वतः घालायला लागले. हे असं बघू नकोस. असं रागात मी बघितलं पाहिजे तुझ्याकडं. काल तुझ्यामुळे मी सगळ्यांची खोटं बोलले. परत असं मला खोटं बोलायला लावायचं नाही बरं का. मला खोटं बोलायला आवडत नाही. म्हणजे तुला काय म्हणायचंय? मला खोटं बोलायला आवडतं? मी असं बोलले? मी असं बोलले का? काय झालं की कसं काय रे वाकड्यात शिरतस तू? नाही, तुझ्याशी बोलणं चुकीचं आहे बघ. मी आपली आले होते इथं, घरचे तुझे कसं कौतुक करतायत ते सांगायला. पण नाही, तुला माझ्याशी भांडायलाच पाहिजे, हे की नाही? माझं कौतुक? कोण करत होतं माझं कौतुक? नाही ना बाबा, मी नाही सांगणार. मी तुझ्याशी बोलायला गेले की तुला वाटतं मी भांडतेच. त्यापेक्षा तो इश्यच नको. अगं नाही भांडणार, सांग आता. हे असंच बोलला होतास मला. मला काल शब्द दिला होतास तू की तुझ्याशी भांडणार नाही म्हणून, आणि आज काय करतोयस? भांडतोयस. अगं आता म्हणलं ना नाही भांडणार. सांग की कोण करत होतं माझं कौतुक? नाही सांगणार. सांगायचं नसतं तर मग विषय कशाला काढतेस ग? बघितलंस बघितलंस का? परत भांडायला लागलास माझ्याशी. अगं नाही भांडणार तुझ्यासोबत. सांगशील आता? गावातली माणसं आली होती. ती भाऊसाहेबांनी सांगत होती तू कशी गावातली भिंत बांधून दिलीस आणि ती शाळेतले 3 वर्ग बी काढून दिलेस. तुझं लय कौतुक करत होती ती. भाऊसाहेब होते तिथं? ते काय म्हटले? त्यांना हे सगळं ऐकून कसं वाटलं? मी का सांगू? जा जाऊन तू स्वतः तिच्या.
अजून ती समधी आहेत खालती, जा जाऊन विचार त्यांना. गेली ही सगळी. ती कृष्ण माझ्यासंग भांडत बसली नसती, लवकर सगळं सांगितलं असतं तर भाऊसाहेब माझ्याबद्दल काय बोलतात ती तरी कळालं असतं. पण नाही, हे कृष्ण कधीच मला ह्यो आनंद मिळवून देणार नाही. राय आहे का हो घरात? रायाला बोलवा की जरा. ए माकडा, मी कोण आहे मग? अयो राया, अरे काय केलंय? मी तर ओळखलं नाही तुला. अरे माणसं लग्न झाले बदलतात हे माहिती होतं, आणि एवढी बदलली तर माहित नव्हतं. आणि त्यातल्या त्यात तू एवढा बदलशील? ए मी नाही बदललो, आणि कृष्णामुळे तर बदलणं शक्यच नाही. फक्त कटिंग केल्या. कटिंग केलंय दिसतंय की. अरे तर काहीच नाही. आता तू हळूहळू बायकोच्या तालावर नाचायला सुरुवात करशील. तुझं काय खरं नाही लागा राया. बदललं नाही म्हणतो कटिंग कशाला केली मग? तेच मी तुला सांगतोय. ते कोंडा झाला तो डोक्यात, म्हणून कटिंग केली. कळते की तुझा का कोंडा का फोंडा काय ती? ए गप बसतो का आता? काय माहिती बोल. अरे तो एवढे दिवस कारखाना नव्हता आला, ते सांगायला आलेलं तुला. अरे आज त्या विश्वजी साहेबांच्या कंपनीला हळदीची पहिली ऑर्डर द्यायची. हो, काय लक्षात माझ्या. तू बस, मी आलो. अरे या अक्षय, रणजित, कुंडलिक, अमोल, सगळे या. ताई या. अरे आपल्या कृष्णा मॅडम आले. बाबा कसे? ठीक आहे ताई. वहिनी साहेब, तुमचं स्वागत आहे कारखान्यात. कृष्णा, ही माझ्या आश्रमातल्या मुलींनी तुझ्यासाठी लाडू आणि रमाताईंनी खास प्रेमान दिले तुझ्यासाठी. हो, पण हे सगळं कशासाठी? तुम्ही आता आमच्या मालकीन बाई झाला. वहिनी साहेब आहे तुम्ही, तुमचं स्वागत तर झालंच पाहिजे. मी काय मालकीन बिलकीन नाहीये बर का. मी तुमच्यातलीच एक आहे, आणि मी तुमच्यातलीच एक राहणार आहे. ही पोरगी लय मोठं नाव करणार बघ. तुमचा स्वभाव आहे ना, आम्हा सर्वांची मन जिंकून जातो बघा, आणि त्यामुळे आम्ही तुमच्या पाठीशी आहे. बोला वहिनी साहेबांचा विजय, वहिनी साहेबांचा विजय, वहिनी साहेबांचा. थांबा, घोषणा काय देते? मी काय कुठली निवडणूक जिंकून आली आहे? मी आत्ताच तुम्हाला सांगितलं की नाही, मी विधात्यांची सून जरी असली ना तरी तुमच्यासाठी तुमची कृष्णीच आहे. त्यामुळे मला कृष्णा म्हणूनच बोलवा आणि कृष्णा म्हणूनच वागवा. राया, हे कृष्णा कारखान्यात पोचायच्या आधीच हिचं कौतुक आणि स्वागत चाललंय. तुला तर कोणी विचारा ना. पण गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. कृष्णा, केबिन मध्ये या. हा. कृष्णा बस. या पप्या, जरा बाहेर बस. होय. प्रतीक बस. कृष्णा, या कपाटाच्या आणि लॉकरच्या चाव्या, याच्यामध्ये आपल्या कारखान्याचे कागदपत्र आहेत, बँकेचे कागदपत्र आहेत, आणि क्लायंटचा डाटा आहे. भाऊसाहेब, तुम्ही हे सगळं मला का सांगताय? अगं तू आता विधात्यांच्या घराचा हिस्सा झालीयस. आता रायला तुला हा कारखाना, ही कंपनी सांभाळायची, त्यामुळे तुला हे सगळं माहित पाहिजे. पण भाऊसाहेब, राय सगळं नीट सांभाळतोयच की. हो, अगं त्याला तुझ्या मदतीची जोड मिळाली तर आपला कारखाना कुठल्या कुठे जाईल. कृष्णा, तुझ्यामध्ये व्यवहारी ज्ञान आहे, निर्णय घेण्याची क्षमता चांगली आहे, त्यामुळे मला वाटतं ही जबाबदारी तू घ्यावीस. भाऊसाहेब, मी हे सगळं सांभाळायला घेतलं तर रायावर अविश्वास दाखवल्यासारखं होईल. रायाने स्वतःच्या हिमतीवर सगळं उभं केलंय, व्यवसाय वाढवलाय,
कारखाना उभं केलं. माझ्याकडे जरी नॉलेज असलं तरी रायाकडे अनुभव आहे. त्यामुळं माझ्यावर नका टाकू ही जबाबदारी. रायाकडेच सगळे अधिकार असू द्यात. आणि रायाला काय माझी मदत लागली की मी आहेच की. राहिली गोष्ट प्रगतीची, तर मी नसताना बी कारखान्याची प्रगती झालीच की. आणि यापुढे बी होत राहणार. मी शब्द देते तुम्हाला. कृष्णा, कशी का अशी तू? अगं लोक पदासाठी मान सन्मानासाठी धडपडत असतात, पण आम्ही तुला सगळं देतो तर तू नाही म्हणतेस. मला माहितीये तुला इथं काहीच नकोय, सगळं कर्तृत्वावर कमवायचंय. मोठी हो पोरी, खूप मोठी. भाऊसाहेब, मी माझ्या जागेवर जाऊन बसू? हो. हॅलो, हा बोलतोय. हा ठीक आहे, सांगते भाऊसाहेब. भाऊ, विश्वजित सर येतात आज ऑफिसला. बा राया, त्यांच्या सगळ्या फाईली काढून ठेवा. हा, आम्ही येतो कारखान्यात जाऊ. बस ना दादा, फराळ कर. नाही, नको. नाहीतरी आम्ही यंदा दिवाळी साजरी करणार नाहीच. आमच्या अंतरानं तर खाणं पिणं सोडलंय सगळं. त्या रायाबरोबर लग्न झालं नाही ते तिनं खूप मनाला लावून घेतले. आता ती आनंदात नसताना आम्ही दिवाळी कशी साजरी करायची तूच सांग ना. त्यात एवढा लग्नाचा मोठा खर्च, त्याचं टेन्शन. ह्या लग्नाने तर आमचं नुसतं नुकसान केलंय हो. वहिनी, पण सगळा खर्च आम्ही केलेला. अगं रंजे, अगं दादा बाप आहे किती केलं तरी, आणि अंतरा त्याची एकुलती एक पोरगी आहे. मग दादा तर खर्च करणारच की ग. नाही म्हणलं तरी 1.5-2 लाख रुपये खर्च झाला असेल बघ त्याचा. हाय का नाही रे दादा? होय, पण ते रंजनाला सांगून काय उपयोग आहे? आमचे पैशापरी पैसे गेले आणि लग्नही झालं नाही, याच वाईट वाटतंय आम्हाला. चल येतो मी. थांब दादा. नाही नाही, तू काही म्हणलंस तरी मी ऐकणार नाही. ते माझा भोग आहे नशिबाचा, माझा मला भोगू दे ग. अरे दादा ऐक तरी. ठीक आहे दादा, 2 लाख आहेत. तुमचं पण नुकसान नको व्हायला. त्याची काय गरज होती? अगं मी पैशासाठी नव्हतो आलो. अरे दादा घे की. तू जर पैसे नाही घेतलंस का नाही तर तिचं मन तिलाच खात राहील बघ. आणि शेवटी किती केलं तरी हिजी बी भाची आहेच की अंतरा. त्याच्यामुळे तिचा बी जीव तुटणारच की रे अंतरासाठी. घे बरं ते पैसे. तू म्हणतीस म्हणून घेतो मी, नाहीतर मी काही घेणार नव्हतो. चला, अंतरा एकटीच आहे ना घरी. तिच्यासाठी तरी फराळ घेऊन जावा. बघा खातीये का. थांबा आले ते. नाही नाही, नको. तिला जरा पोटाचा त्रास होतोय, त्यामुळे नको. हा, येतो मी. चल, चल ग. रंजे, मी दादाला गेट पात्र सोडून येते. हा, हा, चला करायची सुरुवात. वाह कृष्णा, भारी चव आहे की तुझ्या हाताला. हा, उत्तम जेवण झालंय. तुमच्यापेक्षा भारी जेवण बनवलंय आज कृष्णानं. हा, चांगलं केलंय. कृष्णा, आजच्या मीटिंगला तू पाहिजे होतीस. छान झाली मीटिंग. तसं रायने तुला सांगितलंच असं. लग्न केलं तर केलं ती कमी शिकलेल्या मुलाबरोबर. तिला काय सांगायची गरज आहे? विश्वजित सर भेटलेच असतील की तिला. काय म्हणले विश्वजितराव? हा,
मीटिंग बद्दल काहीच बोलले नाहीत. माझ्या कामाचं कौतुकच करत होते. कौतुक करण्यासारखीच आहे तू बघ. भाऊ नको माझ्या नाच सुनाला नजर लावूस. आधी जो तो येतोय तो तिचं कौतुक करतोय. त्यानं बिचारीवर रोज काय ना काय पिढा कोसळतीय. लगीन झालंय दोघांचं आणि अजून कुलदेवताला जाऊन आली नाही ती. यासनी कुलदेवताच्या दर्शनाला घेऊन जायचंच. आत्या अगदी माझ्या मनातलं बोललात बघा. ती देवपूजा, जागरण, गोंधळ सगळं लवकर उरकून टाकूया आपण. आता तुम्ही म्हणताय तर उद्या जाऊ देवदर्शनाला. देवदर्शनासाठी म्हणून घरात निघाली आणि कायमचीच देवा घरी गेली. राय चला लागा कामात. आशे तुझं राधीव कसलं ध्यान नाही बरं का. अगं तिला खाया टाकत जा की व्हायच. रोजच्यापेक्षा कमी दूध दिले. राधेला खायला मी नाही टाकत, तुम्हीच टाकता ना. मग कृष्णीचा फोन. हा बोल ग कृष्णे. मामे आम्ही सगळे कुलदेवीच्या दर्शनाला जाणार आहे. हे चांगलं केलंस बघ. मी तुला विचारणारच होती की देवदेव कधी करताय म्हणून. तसं बी लगीन झाल्यावर लगेचच पूजा घालायची असती, देवदेव करायचा असतो, गोंधळ घालायचा असतो. पण लग्नानंतर जी काय झालं त्यामुळे सगळं राहून गेलं बघ. आणि आता करताय ती चांगलंच आहे. हा बरं ऐक ग कृष्णे, ती गुली तुला त्रास तर देत नाही ना. नाही नाही त्रास दिला तर मला सांग, मी चांगलंच बघते तिच्याकडे बघ. हा हॅलो, ती कृष्णी कवा खपणार आहे विचारायला सांगितलं होतं मी तुला. गुरुजीसनी विचारलंस का? आता कालच त्यांच्याकडे जाऊन आलो. गुरुजी भेटले नाहीत मला. भेटलं नाही ती? मग त्यासनी शोधून आण आणि विचार. आम्ही आज कुलदेवीच्या दर्शनाला चाललोय. जाता जाता काही झालंच तर चांगलंच आहे. तू घाई कर बर का. हा गुरुजीसनी विचारून मला सांग, म्हणजे तसं प्लॅनिंग करता येईल. बोले अगं चल की लवकर. वाट बघतायत सगळे, गाडीत बस. हा हॅलो सोपान्या, 2 दिवस राहिले आता फक्त. लक्षात आहे ना? होय होय, माझे पैसे जुळवाजुळीच करायचे चालले. हा कर कर कर, तू कर जुळवाजुळवी. आता कोणतंही कारण ऐकून घेणार नाही मी, कळलं का? हा ठेव. काय झालं? कसलं टेन्शन आहे का तुम्हाला? मला मला कसलं टेन्शन आहे तवा? मग फोन कोणाचा होता? माझ्या दोस्ताचा होता. 2 दिवसात भेटू म्हणत होता. बर अशी मी जातो, मला लय गडबड आहे. अहो डबा घेऊन जा की. नाही मला गडबड आहे, उशीर होतो, मी बघतो काहीतरी. अहो पण ऐका की. 2 गाड्या घेऊ. एका गाडीत नवरा नवरी, दुसऱ्या गाडीत आपण सगळे. अहो भाऊ, 2 गाड्या कशाला? एकच मोठी गाडी काढून सगळे सोबतच जाऊ की. आम्ही एखादी गोष्ट सांगतोय म्हणजे काहीतरी विचार करून सांगितली असेल ना. हा कृष्णा, रायच्या गाडीत बसा तुम्ही. चला. कृष्णा,
कृष्णा कृष्णा रंजे, मी वाईच पाय मोकळं करून येते. दादाचा का फोन येईना झालाय अजून, मीच लावती. बोल गुले. आता काय बोलू? कवा धरणं तुझ्या फोनची वाट बघत्या. फोन करणार होतास नव्हता, मग काय झालं? बर, गुरुजी काय म्हणलं ती सांग आधी. अगं तुलाच फोन करणार होतो. गुरुजींचं माझं बोलणं झालं, त्यांनी लय फटकारलं मला. का काय? मी त्यांना कृष्णाचा फोटो दाखवला आणि त्यांना सांगितलं राया बरोबर हिचं लग्न झालंय, पण अजून कसं काय तिला काही झालं नाही. अहो मग तुमच्या भाकीचं काय म्हणून विचारलं. मग काय म्हणले? ते भयंकर भडकले आणि म्हणले मला तुम्ही त्या पोरीचा जीव धोक्यात घातलाय म्हणून तुमच्या स्वार्थासाठी. अरे मग सांगायचं ना त्यासनी, कुणाशी ना कुणाशी तर लगेच लावावंच लागलं असतं. बरं ती जाऊन दे, कृष्णीच्या मरणाचं काय विचारलंस का नाही ती सांग आधी. असं कसं विचारणार? केस टाकतील आपल्यावर असं डायरेक्ट विचारल्यावर. पण मला असं वाटतंय ज्या अर्थी ते म्हणाले की तिच्या जीवाला धोका आहे, त्या अर्थी नक्कीच तिच्या जीवाला काहीतरी होणार आहे. त्यांच्या डोळ्यात दिसत होतं मला, आता तिच्या जीवाला धोका आहे. अरे हीच तर पाहिजे होतं मला. कृष्णा, कृष्णा, ए कृष्णा, 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 ए कृष्णा, कृष्णा, ए कृष्णा. कृष्णा, कृष्णा, हे कृष्णा. हो ताई, हो ताई. हे कृष्णा, कुणीच दिसेना. कृष्णा, हे कृष्णा, कृष्णा. आता घरचे लय काळजी करतील. तिची सगळी जबाबदारी आता तुमच्या खांद्यावर. कृष्णाच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही, तिला आयुष्यात काही कमी पडू देणार नाही असा शब्द आम्ही तिच्या मामा मामीला दिलेला आहे. आता आमच्या शब्दाचा मान राखायचा का नाही हे तुमच्या हातात आहे. हिला काय झालं तर घरच्यांना मामा मामीला मी काय उत्तर देऊ? कृष्णा उठ. अरे दादा, एक लई आनंदाची बातमी आहे. गुरुजींची भविष्यवाणी खरी ठरते असं दिसतंय. काय सांगतेस काय गुले? वय, अरे राया आणि कृष्णी दोघं बी बेपत्ता आहे. ती अजून घरी आलेली नाही ती, आणि त्यांचा फोन बी लागेना झालाय. अगं पण त्या कृष्णाबरोबर रायाला काही झालं असेल तर? नाही नाही, रायाला कशाला काय होईल? गुरुजींनी काय सांगितलंय माहित आहे नव्ह का? रायाचं जिजाशी पहिलं लगीन होईल, ती मरणार आहे. सगळं खरंय तुझं.
पण तिकडे जी काही बातमी कळेल ना ती लगेच कळवा मला. वय वय कळवती. तू पुढे चाल, मी आहे तुझ्या मागं. आपण सोबतच चालूया का? मला लई भीती वाटतेय. ठीक आहे. थांब थांब, हलू नको. सावकाश चाल. त्रास होत असेल तर माझ्या हाताला पकडलं तरी चालते. नाही, मी ठीक आहे. तू बस इथंच, मी आलो. व्यवस्थित शिकून घे. अंग थंड पडलंय. बरं वाटेल व्हायचं. तर मी बघतो एखादी गाडी येते. अहो, आली का कृष्णी घरी? अहो काय विचारते मी? अगं ती तिथं आली नसती तर मी इथं आलो असतो का? मग तुम्ही म्हणलं होतं तिला फोन करायला लावतो. तिने फोन का नाही केला? तुम्ही आधी तिला फोन लाव, मला बोलायचंय तिच्याशी. अगं आली म्हणजे तशी नाही आली, मागणी येते या. इतक्यात येईल म्हणजे? अजून आली नाही ती. तुला मी सांगितलं होतं ना, त्यांची गाडी बंद पडली, आता चालू झाली, येईलच इतक्यात. तुम्हाला कसं कळलं? मला फोन करून सांगितलं तिने. उगा खोटं बोल नका. तिला सकाळपासून 50 वेळा फोन केलात मी. तिचा फोन बंद आहे, लागत नाही फोन तिचा. अगं असे कृष्णा येईल, तू काळजी करू नको. तर तुम्हाला कसं सांगू, कृष्णाच्या काळजीपायी माझा जीव लय वर खाली होतोय बघा. एकतर त्या फकीर बाबांनी सांगितल्यापासून माझ्या जीवाला चैन नाही. कोण फकीर बाबा? काय सांगितलं त्यांनी? हवं त्यांनी सांगितलं कृष्णेवरचं संकट अजून टळलं नाही. लय पुण्य आहे बाई तुझ्याकडे, पण लेकीला जप, तिच्यावरचं संकट अजून दूर झालेलं नाही. आता तुम्हीच सांगा, हे असं सगळं ऐकल्यावर मी कृष्णेची काळजी कशी नको करू?